आपल्या मोठ्या भावाचं पोलीस भरती होण्याचं स्वप्न काही क्षुल्लक गोष्टींनी हुकलेलं त्याने खूप जवळून पाहिलेलं. आपल्या भावाच्या प्रयत्नांना यश द्यायचं म्हणून त्यानंही पोलीस भरतीसाठी कसून सराव केला. घरची परिस्थिती तशी ठीकठाकच. ही दुर्दैवी कहाणी आहे कोल्हापुरातील कागल तालुक्यातल्या यमगे गावच्या 26 वर्षीय स्वप्नील सुभाष भाट या तरुणाची. आपल्या दादानं पाहिलेलं पोलीस भरतीचं स्वप्न आपण पूर्ण करायचं म्हणून स्वप्नील जिद्दीनं प्रयत्न करत होता. गावाबाहेरच्या मैदानात तो रोज सराव करत असे. दिवस रात्र पोलीस भरतीचा अभ्यास करणारा स्वप्नील लहानपणापासूनच सर्वच खेळात निपुण होता. काहीच महिन्यांपूर्वी त्यानं आपल्या घरच्यांचं अनेक वर्षांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबई पोलीस दलामध्ये झालेल्या पोलीस भरतीमध्ये शारीरिक आणि बौद्धिक चाचणी यशस्वीपणे उत्तीर्ण केली आणि त्याला मिळाली पोलिसांची वर्दी. घरात अखेर वर्दी येताच घरचे तर आनंदून गेलेच, पण स्वप्नीलचा मित्रपरिवारही खूप आनंदात होता. 1 ऑगस्टपासून तो प्रशिक्षण शिबिरात सहभागी होणार होता. पण हा आनंद नियतीला बघवला नाही. तिनं त्याआधीच डाव साधला. मंगळवारी सायंकाळी स्वप्नीलला रक्तदाब कमी झाला आणि त्यातच त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. या झटक्यानं भाट कुटुंबियांच्या स्वप्नांची राख रांगोळी झाली. झोपेतच स्वप्नीलचा दुर्दैवी मृत्यू झाला. बुधवारी सकाळी त्याच्यावर यमगेत अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्याच्या कुटुंबियांनी आणि मित्रांनी फोडलेला हंबरडा काळीच पिळवटणारा होता. तर गुरुवारी सकाळी रक्षा विसर्जन विधी होते. यावेळेस तासभर नैवेद्य कावळ्यांनी शिवलाच नव्हता. सर्वांनी पाया पडून विधी झाला, पण कावळा काही येईना. अखेर स्वप्नीलच्या मित्रांनी घरी जाऊन त्याची खाकी वर्दी आणली आणि ती ठेवली. त्यानंतर लगेचच कावळ्याने येऊन नैवेद्य शिवला. हे दृश्य पाहून स्वप्नीलच्या नातेवाईक आणि मित्रांना अश्रू अनावर झाले होते. शेवटपर्यंत आपल्या स्वप्नांच्या मागे धावणाऱ्या मेहनती स्वप्नीलच्या जाण्यानं गावावर जणू शोककळाच पसरली आहे. लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी.